नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दुधडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीने आता रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली आहे। मोई येथील चिखली मोई रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने मोई गावचा पिंपरी चिंचवड महापालिकेत जाणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटला आहे। बुधवारी दिनांक 24 जुलै 2024 रोजी दुपारी पुलावर पाणी आले आहे। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीच्या दोन्ही बाजूने शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। मोई, कुरोळी, चिंबळी आदी नदीकाठच्या गावांच्या स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेल्या आहेत। सुरक्षिततेच्या दृष्टीने महाळुंगे वाहतूक पोलिसांनी इंद्रायणी नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेट लावून रस्ता बंद केला। या भागातील वाहतूक चिंबळी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग व निघोजे मार्गे तळवडे या बाजूने फिरवली असल्याची माहिती वाहतूक विभाग पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी दिली आहे। मावळ तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे। इंद्रायणीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे। अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाणी दुतर्फा पसरले आहे। नदीकाठचे रस्ते रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत। शनी मारुती मंदिर परिसर, रामघाट, भक्त पुंडलिक मंदिर आणि स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात पुराचे पाणी घुसले आहे। पिंपळगाव आणि गोलेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेली असल्याचं स्थानिक रहिवासी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले आहे। गेल्या 4 दिवसांपासून मावळ आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत आहे। संपूर्ण खेड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे। यंदाच्या पावसाळ्यातील संततधार आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। खेड तालुक्यात चिंबळी येथील बंधाऱ्यामध्ये अडकलेली जलपर्णी बंधाऱ्यासाठी धोकादायक ठरत आहे। यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे। जलपर्णी पुरामुळे वाहून आली असून ती बंधाऱ्यात अडकलेली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे। वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। खड्डे पडल्यामुळे दुचाकीस्वार जीव मुठीत धरून वाहने चालवत आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहत असून चाकण पालिका प्रशासनाने देखील या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होतीये। या रस्त्याच्या दुर्दशेने कडाचीवाडी ते रासे फाटापर्यंत 3 ते 4 किलोमीटर अशी मोठी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। मुसळधार पावसाने रस्ते निसरडे झाले आहेत, त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला आणि सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला। ही घटना मध्यरात्री 12:15 वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर बर्गेबस्ती फाटा येथे घडली। भिवराव दशरथ यमगर वय 26 राहणार दगडवाडी तालुका परळी जिल्हा बीड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। अनंत श्रीराम यमगर वय 26 राहणार चाकण मूळ राहणार बीड असे जखमी तरुणाचे नाव आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत। बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला। ही कारवाई सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भुसे येथे करण्यात आली। वामन सीताराम कोळेकर वय 45, भाऊसाहेब रामदास गायकवाड वय 23 दोघे राहणार कोयाळी तालुका खेड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळावर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून दिनांक 23 जुलै रोजी या संदर्भातील शासन निर्णय पारित झालाय। सन 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव जाहीर केले होते। मात्र लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद हे शासकीय लाभाचे पद असल्याने त्यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून आढळराव यांचा पराभव झाला। त्यानंतर पुन्हा राजकीय पुनर्वसन म्हणून आढळराव पाटील यांची
पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आढळराव पाटील म्हणाले की पुणे म्हाडाचा कार्यभार सांभाळण्यासाठी व येथे काम करण्यास इच्छुक होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा या पदावर काम करण्याची संधी दिली आहे। अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी। याशिवाय MSIDCकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरूर व तळेगाव चाकण शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली। यावेळी कोल्हे यांनी निविदा प्रक्रिया झालेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग केलेले पुणे शिरूर व तळेगाव चाकण शिक्रापूर हे एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली। यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले। सध्याची चाकण व परिसरातील वाहतूक कोंडी गंभीर झाली असल्याने अधिक विलंब न करता या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी द्यावी असा आग्रह खासदार डॉ. कोल्हे यांनी धरला आहे। खेड तालुक्यात प्रांत 3 तहसीलदार आणि भूमी अभिलेख मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक असे एकामागून एक वर्ग 1चे अधिकारी एकामागून एक निलंबित झाले। काहींचे खेड तालुक्यात येण्याअगोदरचे प्रताप आणि काहींचे खेड तालुक्यात आल्यानंतरचे प्रताप यामुळे त्यांचे निलंबन झाले। खेड तालुक्यात केवळ अधिकारी नव्हे तर कर्मचारी देखील भ्रष्टाचारी असल्याने अनेक जण लाचलुचपत विभाग पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। खेड तालुक्यात सुचित्रा आमले, डॉ. वैशाली वाघमारे, प्रशांत बेडसे हे सलग 3 तहसीलदार निलंबित झाले। खेडचे प्रांत जोगेंद्र कटारे यांचेही निलंबन झाले। भूमी अभिलेख मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचे निलंबन झाले आहे। खेड तालुक्यातील पोस्टिंगसाठी लाखो रुपये देणारे खेडमध्ये आल्यानंतर वसुलीचा धंदा मांडतात। त्यातून सामान्य नागरिकांवर अन्याय आणि चुकीच्या मंडळींना पैसे आणि वाशिल्यावर न्याय देण्याची अन्यायकारक भूमिका येथे आलेले अधिकारी घेत असल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे। काही अधिकारी राजकीय मंडळींच्या तालावर नाचण्यास विरोध करतात, त्यामुळे ते देखील अडचणी येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांची आज बदली झाली आहे। चाकणमधून बदलून गेलेले छिद्रवार यांची गोंदिया येथे बदली आहे। त्यांनी अल्प काळात चाकणमध्ये आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवला होता। लोणावळा येथील टाटा धरणातून 48 तासात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडणार आहे, त्यामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे। काळूस येथील ओढ्यामध्ये एक बलदंड बिबट्या आढळून आलाय। स्थानिक नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। खेड तालुक्यात फ्लेक्सबाजी करण्यात राजकीय मंडळी आघाडीवर असतात, मात्र वासोली फाटा तालुका खेड या ठिकाणी चक्क न्यूटन शेट या नावाच्या श्वानाचा म्हणजेच कुत्र्याचा बॅनर लावण्यात आला असून हा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेतोय। कुत्र्याचा फलक पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलत आहे। खेड तालुक्यातील रेटवडी गावामध्ये रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। येथील बाबळदरा वस्तीवरून जात असताना रस्त्यावर एक वृद्ध महिला घसरून पडून जखमी झाली। या भागातील रस्त्यावरून अंत्ययात्रा नेताना खांदेकऱ्यांना देखील जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते। याच रस्त्यावरून लहान मुलांना शाळेतही जावं लागतं। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला कितीही सांगून काहीही उपयोग होत नसल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। राजगुरुनगर शहरातील रस्ते आणि पुलाच्या कामांची पाहणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली। यावेळी अधिकारी उपस्थित होते। खेड तालुक्यातील कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत। ग्रामपंचायत निवडणूक आली की मुरुम टाकणारे पुढारी पुढे 5 वर्ष गावात लक्ष देत नसल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। कडाचीवाडी या ठिकाणी ठिकठिकाणी कचरा आणि रस्त्यावर खड्डे असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पुतळ्याजवळ राजगुरुनगर बसस्थानकाशेजारी अर्थसंकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात येणार आहे। खराबवाडी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी संजय कड यांची निवड झाली। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा चाकणमध्ये चाकण विकास मंचचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये कांद्याच्या आवाकेत मोठी घट झाली। बुधवारी 24 जुलै 2024 रोजी कांद्याला 2500 ते 3000 दर प्रति क्विंटलला मिळाल्याचं आडत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मेथी आणि कोथिंबीरीचा दर अवघ्या 1 रुपयांवर आला आहे। 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसाने पालेभाज्यांची मोठी आवक बाजारात झाली आणि दरात मोठी घसरण झाली आहे। मेथी आणि कोथिंबीरला चाकणमध्ये किरकोळ बाजारात 1 रुपयांचा दर मिळतो आहे। चाकण मार्केटमध्ये घाऊक बाजारात बुधवारी 24 जुलै रोजी पालेभाज्या अशा प्रकारे पावसात पडून होत्या। या भाज्यांची विक्रीच झाली नाही। फळभाज्यांच्या दरात देखील मोठी घसरण झाली असल्याचं आडत्यांनी सांगितलं। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उप आवार चाकण येथे सकाळपासून मुसळधार पावसाने धुवा उडवलाय। मालाची आवक भरपूर आहे, परंतु बाजार भाव पूर्ण ढासळले। गिराईक कुठल्याही परिस्थितीत गिराईक बाहेर पडायला मागत नाही। तरकारीचे बाजारभाव अर्धे झालेले आहेत। कोबीचे बाजार 30 रुपयावरले 15 रुपये आले। टमाट्याचे बाजार सुद्धा 50-60 चे बाजार 40 वर आले। मिरची आणि भेंडीचे बाजार सुद्धा निम्म्याने खाली आलेले आहेत। त्यामुळे आजही बाजारामध्ये भरपूर आवक आहे आणि सगळे माल ठप्प पडलेत। सगळ्या आडत्या लोकांनी सगळे माल झाकून ठेवलेले आहेत। कुठल्याही प्रकारची त्याला गिराईक लागना, त्यामुळे शेतकरी दिल हवाल झालाय। पावसामुळे पाऊस तर पाहिजेच, पण पावसामुळे इतर शेतीमालाचे फार नुकसान झालेले आहे। भाजीपाला कोथिंबीर मेथी तर 2 रुपये 4 रुपये तिच्याबरोबर खपत बी नाही आणि पावसामुळे सगळ्या कोथिंबीरी अशा लागलेल्या आहेत, सडलेल्या आहेत। त्यामुळे ते शेतकरी सुद्धा त्या कोथिंबीरीला फार दिल हवाल झालेला आहे। हजारो गड्डी बाजारात पडून आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।